रेंटने कपडे घ्यायला गेलो आणि झाली ना मग मोकार पंचायत. आता काय झालं ते बघण्यासाठी ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. तर नमस्कार पब्लिक, मी ब्लॉगर गौऱ्या, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सगळेजण आवरून मस्त पैकी वैजापूरच्या दिशेने निघालो होतो, कारण आज होती आमची सप्ताहाची पंगत आणि त्यासाठीच आम्हाला सामान घ्यायला जायचं होतं. आता वैजापूर मध्ये गेल्या पहिली तर मिसळ पाव खाऊन घेतली, कारण सकाळी नाश्ता वगैरे काही केलं नव्हतं, त्याच्यामुळे मोकार भूक लागली होती. म्हणलं पहिली पेट पूजा मग बाकीचं काम. आणि आता डायरेक्ट आलो होतो आम्ही किराणाच्या मॉल मध्ये. मग काय त्यांच्याकडे किराणाची लिस्ट देऊन आम्ही आलो डायरेक्ट भाजीपाला घ्यायला, कारण आता सप्त्याची पंगत करायची म्हणल्यावर भाजीपाला तर घ्यावाच लागणार ना भाऊ. मग काय त्यात पहिला तर सगळं बाजार फिरून घेतला, मग या काकाकडून सर्व भाजीपाला घेऊन. भाजीपाला तर खरेदी करून झाला होता, पण मेंबर म्हणे आपल्याला कपडे पण घ्यायचे. मग काय भाऊ आलं ना डायरेक्ट मापारी कलेक्शन मध्ये एका परचे सगळ्यांना कपडे घेऊन टाकले. आणि आता राहिल्या तर फक्त गाडीमध्ये पाणी बॉटल टाकायच्या, कारण ह्याच बॉटल आपल्याला पंक्तीसाठी वाटायचं होत्या. तुम्हाला तर माहिती आपला विषयच खतरनाक. आता पंक्तीचं सामान तर घेऊन झालं होतं, पण आपल्याला संध्याकाळी कथेतील पार्ट करण्यासाठी रेंटवर कपडे न्यायचे होते. मग काय एका परचे सर्व पार्टचे कपडे वगैरे घेतले आणि निघालो डायरेक्ट घराकडे, कारण अजून घरी गेल्यानंतर पण पंक्तीची तयारी करायची होती. मग काय आम्ही जाऊपर्यंत तर मस्त पैकी गुळबिळ फोडायचं काम चालू होतं. म्हणलं चला आता आपण पण करू भाऊ यांना थोडीफार मदत. त्यात हा भाऊ एवढ्या जोरात लापशी हलीत होता, म्हणलं आता काय आचार्याचं काम शिकून घेतो की काय. आणि त्यानंतर आता महाराज पण आले होते भाऊ घरी. मग काय मम्मी पप्पाने मस्त पैकी महाराजांचे पाय वगैरे धुवून तंतपूजन करून घेतलं. आणि आता राहिलेला जो ब्लॉग येतो आपण थर्ड पार्ट मध्ये बघू. तर असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी ब्लॉगर गौऱ्याला फॉलो करून टाका. तर भेटूया परत नवीन एका ब्लॉग मध्ये, तोपर्यंत राम कृष्ण हरी.